गोविली ग्रामीण रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, संतावाची लाट. टिटवाळाजवळील गोविली ग्रामीण रुग्णालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रुग्णालयाच्या डागडुजीच्या कामादरम्यान अडगळीत टाकल्याचा प्रकार समोर आल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो. या घटनेचा संभाजी ब्रिगेड सह विविध सामाजिक संघटनांनी जाहीर निषेध केलाय. मिळालेल्या माहितीनुसार गोविली ग्रामीण रुग्णालयात सध्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. याच काळात रुग्णालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य सन्मानाने सुरक्षित ठेवण्याऐवजी अडगळीत टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकारामुळे शिवप्रेमी व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष प्रभाकर भोईर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला असून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ॲडव्होकेट जितेंद्र जोशी यांनी ही सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेचा निषेधार्थ उद्या शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक शिवभक्त उपस्थित राहणार आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचं सांगितलंय. घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच निर्भीड पत्रकार राजू टपाल यांनी घटनास्थळी धाव घेत वस्तुस्थिती समोर आणली. या वृत्तामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याचा अवमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष. जय जिजाऊ सर्वांना. आज आम्ही एक अत्यंत म्हणजे अशी मनाला हेलावणारी अशी गोष्ट दाखवत आहे की आपला गोविली रुग्णालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांची कुठेतरी विटंबना झाल्यासारखं आम्हाला शिवप्रेमींना वाटत आहे. आणि ह्याचाच आज आम्ही आपल्याला एक प्रत्यय दाखवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आज जर आपल्या गोविली हॉस्पिटलमध्ये काम चालू असताना जर आपण काम चालू ठेवा, पण निदान आपले आराध्य दैवत ज्यांनी स्वराज्याचा आज वारसा ठेवा जो आपल्या महाराष्ट्रासाठी उभा केला तर त्यांना अशा प्रकारे अनादर करून चालणार नाही. आणि एकच आपल्याला सर्वांना विनंती आहे की शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध करावा. आम्ही संभाजी ब्रिगेडतर्फे मी शिवश्री प्रभाकर राजाराम भोईर ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष मी या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अडगळीत पडण्यापेक्षा त्याचे विचार महाराजांचे विचार आणि मूर्ती उच्चस्थानी असावी फक्त एवढंच आवाहन करतो. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी ॲडव्होकेट जितेंद्र जोशी. हे जे पाहतोय मी हे घृणास्पद आहे, थोडं निंदा करणारं पण आहे. जिथे रुग्णांवर उपचार केले जातात, रुग्णांची सेवा केली जाते, अशा गोविली ग्रामीण रुग्णालयात जर का महाराजांची अशी विटंबना होत असेल, असं अडगळीत जर का पडत असतील महाराज, तर सामान्य जनतेची हे काय करत असतील, सामान्य जनतेबद्दल काय त्यांची काय आस्था असेल आरोग्य विभागाला, हा मला आरोग्य विभागाकडे प्रश्न आहे. महाराजांच्या ह्या मूर्तीबद्दल बघूनच मला एवढं वाईट वाटतं आहे की प्रशासनाकडनं पण अशी चूक व्हावी हे खरंच निंदनीय आहे. महाराजांच्या या मूर्तीला दुग्धाभिषेक करून त्यांना योग्य स्थानी ठेवणं तरच महाराजांचा मान राखला असं होईल. याबाबत मी सिव्हिल सर्जन यांना असं आव्हान करतो की याबद्दल दखल घेऊन उचित चौकशी करून कार्यवाही संबंधितांवर व्हावी ही मागणी मी सिव्हिल सर्जन यांच्याकडे करतो आहे. याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागाला मी तक्रार देणार आहे. त्याबाबत योग्य ती प्रशासनाकडे दाद मागणार आहे. माझे शिवबा हे खरंच उच्चस्थानी राहिले पाहिजेत आणि ते राहिलाच पाहिजेत.
जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय.